नमस्कार. मी अनिल फोंडेकर, मुख्य संपादक कुलाबा न्यूज 24. खरं तर आज मी तुमच्यासमोर आलो आहे. ते दोन विषय जे महत्त्वाचे विषय खास करून स्थानिक भूमिपुत्रांसाठी हे विषय आहे. मी किंवा माझे कुटुंब गेली जवळजवळ 70 ते 75 वर्षापासून आम्ही ह्या फोर्ट विभागात राहतो. म्हणजे दक्षिण मुंबईतील सगळ्यात मोठा एरिया जिथे फोर्ट विभाग ज्याला म्हणतो. आणि या फोर्ट विभागामध्ये मराठी, गुजराती, मारवाडी, उत्तर प्रदेशचे, काही बिहारचे असतील, सगळे ना इतके वर्ष जवळजवळ गुण्या गोविंदाने राहत आहेत. कारण मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये बहुतांश लोक ही गुजराती समाजातील होती, मारवाडी समाजातील होती, काही आमचे मराठी बांधव होते आणि छानपैकी एकमेकांना सगळे चांगला घरोबा होता आहे. आजही आहे सगळ्या गोष्टी. पण अलीकडे मी बघतोय खरं तर फोर्टमध्ये अजून रिडेव्हलपमेंट झालेलं नाहीये, त्यामुळे त्याची लागण कदाचित अजूनपर्यंत इथे आली नाहीये असं मला दाट संशय येतोय. पण जर फोर्ट विभाग सोडला, या आझाद मैदानच्या पुढे जर गेलो तर सगळीकडे तर रिडेव्हलपमेंट हे एक मोठं विषय सगळीकडे हा पसरलेला आहे. पण रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जो बिल्डर आहे तो बहुतांश मला वाटतं जास्तीत जास्त गुजराती आणि मारवाडी समाजात. आणि मग त्यांनी काय केलंय की अगोदर जे गुण्या गोविंदाने मराठी, गुजराती, मारवाडी सगळे जे समाजात राहत होते ते गुजराती, मारवाडी आता वेगळे झाले. त्यांनी त्यांचे वेगळे टॉवर बनवले आणि आता आम्ही तुम्हाला एंट्री देणार. सांगण्याचा मुद्दा असा आहे की गेली अनेक वर्ष आपण यांना सांभाळत होतो आणि आता यांची मजल झाली की आता रिडेव्हलपमेंट होत आहे ना, मग रिडेव्हलपमेंटच्या नावावर आता आम्ही वेगळे आणि आता तुम्ही वेगळे असं त्यांनी कम्प्लिटली आपल्याला आता म्हणजे इनडायरेक्टली म्हणूया ना की हाकलून दिलेलं आहे, आपल्याला हाकलून देत आहे. तोच मुद्दा घेऊन मला आता सांगायचं आहे की मी आता 1-2-3 दिवसापूर्वी एक जाहिरात आली होती Naukri.com मध्ये. आणि त्या Naukri.comच्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं 20 ते 25 लाख रुपये पगार, ॲन्युअल पगार जो होता तो 20 ते 25 लाख. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की फक्त गुजराती आणि मारवाडी कॅन्डिडेट्स प्रिफर्ड आहे ना. तुमच्यासाठी मोठी शिवी. आणि ही शिवी जर तुम्ही खरं तुमच्या आईचं दूध प्यायलं असाल ना, तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने आता चौताळून उभं राहणं गरजेचं. ज्या अर्थी मला एक सांगा की 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो मला नाही आहे. CA फर्म आहे ज्याचं मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे. म्हणजे सांगण्याचा तो महत्त्वाचा भाग असा आहे की पूर्वी किंवा आता पण गुजराती, मारवाडी समाजामध्ये यांना अकाउंटंट मराठी लागतो, कारण मराठी माणूस हा प्रामाणिक असतो. पण आता त्यांनी आता हळूहळू खूळ घेतलाय की आपलीच लोक भरती करायची. मग 20 ते 25 लाख रुपये हा मराठी माणूस कमवू शकत नाही. मला असं वाटतं की साधारण 2 लाख रुपये ज्याला 9 ते 10 वर्षाचा अकाउंटचा चांगला जर समजा एक्सपिरियन्स असेल, पण त्यांना आपल्याला पगार द्यायचे नाहीत, त्यांना त्यांच्या जातीच्या त्यांच्या समाजातील लोकांना द्यायचे. तर मला असं वाटतं की आता तुम्ही तुमचे डोळे अगदी सताड उघडे ठेवा आता, आणि जिथे जिथे अशा काही पद्धतीच्या जाहिराती असतील तिथे जाऊन त्यांना जाब विचारा. एक तर तुला जॉब द्यायचा असेल तर तो आमच्यासाठी, नाही जॉब द्यायचा असेल तर तू तुझ्या प्रांतात निघून जा. दुसरा एक महत्त्वाचा विषय हा झाला रोजगाराचा विषय. आता स्वयंरोजगाराचा विषय. मध्यंतरी आता गेल्या आठवड्यामध्ये महापौर आणि उपमहापौरांनी आणि मुंबईच्या आयुक्तांनी यांची एक मोठी मिटिंग झाली जे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसंदर्भात. त्याच्यामध्ये काहीतरी 99,000 पात्र फेरीवाले ठरवले आणि काहीतरी 30-35 हजार लोकांना ते आता QR कोड काहीतरी पासेस देणार आहे. माझा एक कुलाबा न्यूज 24च्या माध्यमातून एक आयुक्तांना प्रश्न आहे, ठीक आहे तुम्ही हे पात्र फेरीवाले केलेत, ते कुठल्या आधारावर केलेत त्याची अजून शहानिशा केलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे आता इंग्लिशमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. आणि हे जर डोमिसाईल सर्टिफिकेट, माझा असा अंदाज आहे किंवा माझा असा अनुभव आहे की डोमिसाईल सर्टिफिकेट सर्रास वाटली जातात. 8 ते 10 हजार रुपये घेऊन ही सर्रास दिली जातात. तर आयुक्तांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही QR कोड देण्याच्या अगोदर त्याने जे सबमिट केलेलं डोमिसाईल प्रमाणपत्र हे खरं आहे की खोटं आहे ह्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. जर एकदा तुम्ही QR कोड दिलात तर हा कायमस्वरूपी हा आपल्या राज्यातील होणार आणि हळूहळू याचं लोन पूर्ण भारतभर पसरेल आणि सगळ्या भारतातून परत एकदा ह्या आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणजे याला आपण QR कोड म्हणूया की याला विजा म्हणूया, अशा पद्धतीचं महानगरपालिका जी देते. पण याच्यात कम्प्लिटली शहानिशा व्हायला पाहिजे की जो 15 वर्षापूर्वी इथे राहत होता
त्याला एक आठ दिलं पाहिजे. सो रोजगार आणि स्वयंरोजगार आता ह्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की मराठी माणसाने रोजगारामध्ये, नोकऱ्यांमध्ये तुम्ही तुमचे 7-8 डोळे उघडा. जिथे जिथे म्हणून अशा पद्धतीचे काही जॉब्स असतील तिथे तुम्ही तुमचे रिझ्यूम पाठवा. तुमचे रिझ्यूम नाकारले जातील तिथे तुम्हीच त्यांना जाब विचारा. आणि जिथे स्वयंरोजगाराचा विषय, जिथे जिथे तुम्हाला जो काही छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी हव्या तेवढ्या शासनाच्या स्कीम्स आहेत, हवे तेवढं बँकेतून भांडवल मिळते, या बऱ्याच स्कीम्स आहेत. मला असं वाटतं की मी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगत असतो. पण आज खास करून मी कुलाबा न्यूज 24चा मुख्य संपादक म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे की जेणेकरून कॉक्रोच जनता पार्टी एखादी उदयास येते आणि ती काहीतरी तुम्हाला सांगते आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया तर नको आहे. तुमच्या मनात, तुमच्या देहात एक स्वतःचा एक काहीतरी मत असतं. ते मत तुम्ही आत्ता मला असं वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून न देता तिथे तुम्ही स्वतः जाऊन जाब विचारलास तर तो तुमच्यासाठी आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फायदेशीर ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.